नमस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। काहीतरी सकारात्मक काम कर भूषण, हे नको त्या गोष्टीमध्ये पडू नकोस। आणि तुला एक शेवटची चेतावणी, पुन्हा असं जर काही व्हिडिओ आणि खोटे जर आरोप लावण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडे तुला 5 कोटीचा मानहानीचा दावा तुला ठोकल्याशिवाय माझ्याकडे गत्यंतर राहणार नाही। एक मोठा सहकारी म्हणून तुला एवढंच सांगतो की अजूनही सुधर, सकारात्मक काम कर, लोकांमध्ये जा, लोकांमध्ये आपली बाजू मांड आणि लोकांना जर पटत असेल तर तुझ्या आधारावर मत माग, पण हे नको ते बिनबुडाचे आरोप करू नकोस, ही माझी तुला सूचना। नमस्कार, जय महाराष्ट्र। माझं नाव भूषण फडतरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 56 गोरेगावचा शाखाध्यक्ष। 2 दिवसापूर्वी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता। नागरिकांची कामे करण्यासाठी प्रभाग समित्यांना मुंबई महानगरपालिकेने अधिकार दिलेले आहेत। त्यानुसार प्रभाग समितीच्या बैठकींमध्ये आपल्या प्रभागातील समस्या नगरसेवक चर्चा करतात आणि या बैठकांमध्ये सर्वानुमते नगरसेवकांचे ठराव मंजूर केले जातात। कम्युनिकेशन सेंटर बांधणे हा ठराव प्रभाग समितीमध्ये झाला होता, पण याचा खरेदी आदेश निघाला नहीं। हे काम का झालं नहीं? 3 डोंगरी आरोग्य केंद्र, हमारे 3 डोंगरी में प्रसूति गृह नहीं है, फिर भी ये 12,19,002 रुपया, हम 1 रुपया भी नहीं छोड़ेंगे, आखिरी का 2 रुपए का भी हिसाब पूछ रहे हैं। और एक जागरूक नागरिक, एक सुज्ञ मतदार म्हणून आमचा थेट सवाल आहे भारतीय जनता पार्टीला की याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? नमस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य म्हणजे या विभागाचा शाखा अधिकारी भूषण फडतरेंनी 2 फेसबुक लाईव्ह केलेले आहेत आणि म्हणून त्या दोघांचंही उत्तर देण्याकरता आजचा माझा हा व्हिडिओ आहे। भूषण, या व्हिडिओच्या माध्यमातून तुला एवढंच सांगतो की जो दुसरा व्हिडिओ जो तू बनवला आहेस, ज्याच्यामध्ये तू परचेज ऑर्डर, प्रस्ताव मंजूर असेल तर परचेज ऑर्डर नाही, या संदर्भात जे काही बोलला आहेस, माझं तुला एवढंच म्हणणं आहे की कोर्टात दाद माग, RTI फाईल कर, जे काही संविधानामध्ये असलेले सगळेच साधन त्याचा वापर करून ह्याची शहानिशा कर आणि त्यात एक पैशाचा सुद्धा घोळ जर तुला सापडला तर सक्रिय राजकारणापासून आजच सगळ्यांसमोर सांगतो निवृत्ती घेईन। आता तुझा दुसरा प्रश्नावर म्हणजे तुझ्या पहिल्या व्हिडिओवर तू ज्याच्यामध्ये या विभागातल्या महिलांना सांगितलंय की त्यांच्याबरोबर फसवणूक झालेली आहे आणि एक मॅटर्निटी होमच्या रिपेअर्स करता 12 लाख रुपयाचा खर्च झाला आहे, जेव्हा की ह्या विभागात मॅटर्निटी होमच नाही आहे। भूषण, या माध्यमातून म्हणून हा व्हिडिओ त्याच ठिकाणावरनं करतोय। माझ्या मागे हे मिळालेलं जागा ही ॲकोमोडेशन रिझर्वेशनच्या तहत, जर समजत असेल तर समजून घे, नसेल समजत तर पुस्तकांमध्ये अभ्यास कर की ॲकोमोडेशन रिझर्वेशन्स कशाला म्हणतात। ही जागा नीलकमल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी 3 डोंगरी ह्याच्या ॲकोमोडेशन रिझर्वेशनमध्ये ही जागा जी प्रसूतिगृहाकरता आरक्षित आहे, ही विकासकांनी बनवून मुंबई महानगरपालिकेला हस्तांतर केलेली आहे आणि ते हस्तांतर केल्यानंतर आपली जागा त्याच्यामध्ये काही रिपेअर्स, काही मेंटेनन्स करण्याकरता मुंबई महानगरपालिकेच्या हेल्थ डिपार्टमेंटनी प्रस्ताव बनवून त्याच्या रिपेअर्स करता, त्याच्या मेंटेनन्स खर्च करण्याकरता तो प्रस्ताव केला होता आणि त्या प्रस्तावाच्या संदर्भात झालेलं ते PO आहे। आता जर तुला इतके वर्ष ह्या विभागात सक्रियपणे जसं तू म्हणतोयस काम करून तुला हे सुद्धा जर माहीत नाही की ह्या विभागामध्ये एक प्रसूतिगृह ऑलरेडी महानगरपालिकेच्या ताब्यात आहे, तू कितपत लोकांबरोबर जुडलाय, कितपत विभागाचा अभ्यास तुला आहे, ह्याचं संशोधन तू स्वतःच करण्याची गरज आहे। मी तुला ह्याच्यापेक्षा अधिक काही सांगत नाही। काहीतरी सकारात्मक काम कर भूषण, हे नको त्या गोष्टीमध्ये पडू नकोस। आणि तुला एक शेवटची चेतावणी, पुन्हा असं जर काही व्हिडिओ आणि खोटे जर आरोप लावण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडे तुला 5 कोटीचा मानहानीचा दावा तुला ठोकल्याशिवाय माझ्याकडे गत्यंतर राहणार नाही। एक मोठा सहकारी म्हणून तुला एवढंच सांगतो की अजूनही सुधर,
सकारात्मक काम कर, लोकांमध्ये जा, लोकांमध्ये आपली बाजू मांड आणि लोकांना जर पटत असेल तर तुझ्या आधारावर मत माग, पण हे नको ते बिनबुडाचे आरोप करू नकोस, ही माझी तुला सूचना. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.